तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर मार्केटमधून आपण टुना फिश आणलाय, याची आज आपण रेसिपी बनवणार आहोत। तर याला आपण मस्तपैकी कट करून घेऊया आणि बनवायला घेऊया। तर हा आपला इकडे टुना फिश, तर आता आपण कट करणार आहोत। तर इकडे आपला टुना फिश मस्तपैकी असा कट करून झालाय। आता एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर इकडे आपण मस्तपैकी मच्छी अशी धुवून घेतली। आता आपण मीठ लावून घेऊया आणि ही हळद पावडर, ते एकत्र मिक्स करून घेऊया। तर इकडे आपण मच्छीला मीठ आणि हळद लावली आहे। हे 5-10 मिनटं आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आणि नंतर फ्राय करणार आहोत। तोपर्यंत आपण वाटण बनवायला घेऊया। तर इकडे आपण वाटण बनवायला सुकं खोबरं घेतलंय,
लसूण पाकळ्या आहेत, एक कांदा आणि एक टमाटर. पहिल्यांदा बारीक करणार आहोत, नंतर मस्तपैकी भाजून घेणार आहोत आणि मिक्सरला लावून याचं वाटण बनवणार आहोत. कढई ठेवली आपण, थोडं तेल घालूया. हा आपला उभा चिरलेला कांदा, तर आता आपण टमाटर घालूया, हे लसूण, कांदा टमाटर आपला भाजून झालाय. हे आपलं सुकं खोबरं, तर इकडे आपलं वाटण भाजून मस्तपैकी घेतलंय. आता थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला लावून घेऊया. तर इकडे आपली मच्छी मॅरिनेशन करून मस्तपैकी अशी झाली आहे. तर आता आपण फ्राय करणार आहोत. तर कढई ठेवली, तेल घालून घेऊया. तर हा आपला टूना फिश, आपण नॉर्मल फ्राय करून घ्यायचं, जास्त फ्राय करणार आहोत. तर आपण अशा प्रकारे फ्राय करून घेऊया सगळ्याची. म्हणजे जास्त वेळ आपल्याला फ्राय करायचं नाही, त्याच्यामुळे कसं माहिती आहे, मच्छीच्या कालवणाला चव मस्त लागते. तर इकडे आपण मच्छी मस्तपैकी अशी फ्राय करून घेतली. म्हणजे जास्त पण फ्राय नाही केली, नॉर्मल फ्राय केली. तर फ्राय केल्यामुळे कशी माहिती आहे, मच्छीला चव एक नंबर येते. तर त्याच्यामुळे आपण मच्छी थोडी फ्राय करून घेतली. तर मच्छी फ्राय करून झाली आपली. आता इकडे आपलं वाटण पण थंड झालंय, तर हे मिक्सरला लावून घेऊया. तर इकडे आपलं वाटण रेडी झालंय. तर आता आपण बनवायला घेऊया. तर आता आपण
मस्तपैकी मच्छी बनवायला घेऊया. तर आपण ह्याच्यामध्ये मच्छी फ्राय केलं होतं तेच तेल वापरले. पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा घालूया. हिरव्या मिरच्या, तर ही थोडीशी आलं लसूण पेस्ट, हे आपलं वाटण, तर वाटण आपण मस्तपैकी परतून घेतलंय. आता आपले मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये. ही हळद पावडर, गरम मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला, ही लाल मिरची पावडर. तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया थोडं. थोडं पाणी घालूया, हे वाटणाचंच पाणी आहे. आता आपली याच्यामध्ये फ्राय केलेली मच्छी घालून घेऊया. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोकम. मस्तपैकी 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर इकडे आपला टुना फिश बघू शकता मस्तपैकी असा रेडी झालाय. तर आता मस्तपैकी डिश मध्ये काढूया आणि टेस्ट करून बघूया कसा झालाय तो. तर मित्रांनो, टुना फिशची रेसिपी आपली मस्तपैकी अशी रेडी आहे. तर टुना फिश बघू शकता, पीस तर मस्तपैकी असा आणि ग्रेव्ही पण एक नंबर अशी झाली.
तर आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली ती. तर पहिल्यांदा आपण फिश बघूया कसा झालाय तो. प्रॉपर मस्तपैकी फिश तर खूपच मस्त झालाय आणि मसाला पण प्रॉपर लागलाय, त्याच्यामुळे एक नंबर लागतोय. आता राईस बरोबर बघूया. ही आपली ग्रेव्ही, हा राईस, हा फिश. ग्रेव्ही पण खूपच मस्त आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.